नमस्कार मित्रांनो. आज आपण लोकप्रशासन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हा जो कोर्स आहे, या कोर्समधील आपल्याला 8वा घटक आज अभ्यासायचा आहे. यामध्ये मानवी संसाधन व्यवस्थापन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये भरती, प्रशिक्षण आणि कार्यक्षमतेचे विश्लेषण म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रिक्रुटमेंट, ट्रेनिंग अँड परफॉर्मन्स अनालिसिस या घटकाचा आपल्याला यामध्ये सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करता येऊ शकेल. 21व्या शतकात प्रशासन असेल, उद्योग, शिक्षण, शासन या सर्व क्षेत्रामध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची क्रांती झालेली दिसून येते. क्रांतीतील सर्वात मोठा टप्पा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI. मानवी विचार, विश्लेषण, निर्णय घेणे आणि शिक्षणाची किंवा शिकवण्याची क्षमता संगणक प्रणालीला देण्यात येणारी संकल्पना ही वास्तवात उतरली असे आपल्याला म्हणता येऊ शकेल. मानवी संसाधनाचे व्यवस्थापन, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट HRM ही जी संस्था आहे, या संस्थेचं केंद्रबिंदू म्हणजे मोठ्या प्रमाणात कुशल अशा मनुष्यबळाची निर्मिती करणे होय असं आपल्याला म्हणता येईल. कारण कोणतीही संस्था तिच्या मानवी शक्तीशिवाय कार्यक्षम होऊ शकत नाही. आजच्या स्पर्धात्मक जगात HR व्यवस्थापनासमोर मोठी आव्हाने आपल्याला दिसून येतात. कुशल कर्मचाऱ्यांची निवड, त्यांचे प्रशिक्षण, कार्यप्रदर्शन, विश्लेषण आणि ते टिकवून ठेवणे हे देखील खूप महत्वाचे आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हा मोठा बदल घडवून आणताना दिसून येते. AI आता केवळ तांत्रिक साधन नसून निर्णय घेणारा, विश्लेषण करणारा, व्यवस्थापनाला मदत करणारा एक महत्वाचा भागीदार म्हणून देखील ओळखला जातो. मानवी संसाधन व्यवस्थापनाची संकल्पना आणि त्याची काही उद्दिष्ट देखील आपल्याला मोजक्या शब्दांमध्ये या ठिकाणी सांगता येऊ शकेल. मानवी संसाधन व्यवस्थापन म्हणजे संस्थेतील मानवी घटकांचा नियोजनपूर्वक समन्वयित वापर करून संस्थेची उद्दिष्टे साध्य करणे होय. यामध्ये त्याचे मुख्य उद्दिष्ट देखील आपल्याला सांगता येऊ शकेल. योग्य व्यक्ती योग्य कामासाठी निवड, कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण, त्यांची कार्यक्षमता आणि समाधान वाढवणे, संस्थेतील मानवी संबंध दृढ करणे, संस्थेच्या उद्दिष्टासह कर्मचाऱ्यांचे व्यक्तिगत विकास साधणे हे प्रमुख उद्दिष्टे आपल्याला सांगता येऊ शकतात. त्याचबरोबर मानवी संसाधन व्यवस्थापनाचे काही महत्वाचे कार्य देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. भरती व निवड प्रक्रिया, प्रशिक्षण व विकास, कार्यक्षमतेचे मूल्यमापन, वेतन आणि प्रेरणा, कर्मचारी कल्याण व संवाद हे देखील महत्वाचे कार्य आपल्याला मानवी संसाधन व्यवस्थापनाची सांगता येऊ शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना आणि वैशिष्ट्ये याचा देखील आपल्याला यामध्ये अभ्यास करता येऊ शकेल. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवाच्या बुद्धिमत्तेचे संगणकीय अनुकरण करणे, ज्यामध्ये मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि डाटा अनालिसिस यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर AI च्या माध्यमातून केला जातो. यामध्ये प्रामुख्याने AI चे वैशिष्ट्य जी काय आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करता येतील. AI च्या वैशिष्ट्यामध्ये डेटा आधारित निर्णय प्रक्रिया असेल, स्वयंचलित कार्यप्रणाली असेल, शिकण्याची आणि सुधारण्याची क्षमता असेल, वस्तुनिष्ठ विश्लेषण असेल, अचूकता आणि वेग हे देखील AI चे महत्वाचे वैशिष्ट्य आपल्याला या मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये सांगता येऊ शकतात. मानव संसाधन व्यवस्थापन आणि AI चे एकत्रीकरण करत असताना आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की मानव संसाधन व्यवस्थापनातील अनेक कार्य वेळखाऊ आणि मानवी पूर्वाग्रहांनी प्रभावित असतात, तर AI चा वापर या प्रक्रियांना जलद, निपक्ष आणि विश्लेषण आधारित बनवतो. आज अनेक संस्था HR मध्ये AI आधारित साधनांचा वापर करतात, जसे की आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल की अनेक औद्योगिक क्षेत्रामध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतो. AI आणि HRM च्या एकत्रीकरणामुळे प्रामुख्याने
डेटा चलित HR धोरणे, पारदर्शक मूल्यमापन आणि सतत चालणारी संघटना लर्निंग ऑर्गनायझेशन निर्माण होत आहे. भरती प्रक्रियेसंदर्भात सांगत असताना भरती किंवा रिक्रुटमेंट प्रक्रियेत AI ची भूमिका अलीकडच्या काळामध्ये महत्वाची झालेली आपल्याला दिसून येते. भरती ही संस्थेच्या यशाची पहिली पायरी आहे असं देखील म्हटलं जातं. AI ने या प्रक्रियेत वेग, पारदर्शकता आणि गुणवत्ता वाढवलेली आपल्याला दिसते. यामध्ये स्वयंचलित उमेदवार छाननी असेल, AI या द्वारे मुख्यतः उमेदवारांची पात्रता असेल, रिझ्यूम स्कॅन करून उमेदवाराची पात्रता हे AI च्या माध्यमातून आपल्याला निश्चित करता येते. अनुभव असेल, कौशल्य असेल याचे विश्लेषण AI च्या माध्यमातून करता येऊ शकते. हजारो अर्जामधून सर्वोत्तम उमेदवार काही सेकंदात निवडता येऊ शकतो. ही सर्व प्रक्रिया AI च्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकते. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल की एका जागेसाठी शासकीय नोकरीमध्ये असेल किंवा खाजगी व्यवस्थापनामध्ये असेल हजारो लाखो अर्ज आपल्याला येताना दिसतात. त्यातून मुख्यतः ज्या उमेदवारांचा बायोडाटा चांगला आहे किंवा उत्कृष्ट आहे अशाचा शोध घेणे हे मॅन्युअल पद्धतीने खूप वेळ लागू शकतं. मग AI च्या माध्यमातून जर आपण त्याला छाननी केली तर आपल्याला असं लक्षात येऊ शकेल की योग्य उमेदवार किंवा पहिले 10 उमेदवार, पहिले 100 उमेदवार आपल्याला ताबडतोब बाजूला करता येऊ शकतात. त्याचबरोबर चॅट बॉक्सद्वारे देखील संवाद आपल्याला साधता येऊ शकतो. AI चॅट बॉक्स उमेदवारांच्या प्रश्नांना तात्काळ उत्तर देतं, मुलाखतीचं वेळापत्रक ठरवतं आणि प्राथमिक माहिती गोळा करत असतं. तसेच व्हिडिओ इंटरव्ह्यू विश्लेषण देखील AI च्या माध्यमातून अलीकडच्या काळामध्ये HRM मध्ये आपल्याला दिसून येतं. AI आधारित सॉफ्टवेअर असेल, उमेदवाराच्या संभाषणाचा किंवा भाषणाचा टोन, चेहऱ्यावरील भाव आणि आत्मविश्वासाचे विश्लेषण देखील हे आपल्याला व्हिडिओ इंटरव्ह्यू विश्लेषणाच्या माध्यमातून AI प्रक्रियेच्या माध्यमातून करता येऊ शकते. पूर्वाग्रह कमी करता येऊ शकतो. AI हे डेटा आधारित निर्णय घेत असल्याने मानवी पूर्वग्रह त्याच्यामध्ये जेंडर असेल, कास्ट असेल, रिलिजन असेल किंवा या गोष्टी कमी होताना आपल्याला दिसतात. निपक्षपातीपणे ही यंत्रणा काम करताना देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्याला हे दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला काही मॉडेल्स देखील याच्यामध्ये वापरता येऊ शकतात. AI भाकीत करते की उमेदवार संस्थेत किती काळ टिकेल, त्याची कामगिरी कशी असेल आणि टीम मध्ये तो किती फिट बसेल हे देखील आपल्याला AI प्रणालीच्या माध्यमातून HRM मध्ये आपल्याला करता येऊ शकतं. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येऊ शकेल टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असेल, त्याला आपण TCS असं म्हणतो, यासारख्या संस्था AI आधारित टॅलेंट इंटेलिजन्स प्रणालीचा वापर करून उमेदवाराची निवड देखील आधुनिक काळामध्ये किंवा अलीकडच्या काळामध्ये करताना दिसून येतात. प्रशिक्षण आणि कौशल्य विकास AI मुळे प्रशिक्षण व्यक्तिगत, गतिशील आणि परिणामकारक बनलेले आपल्याला दिसून येते. व्यक्तिगत प्रशिक्षणामध्ये AI प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या शिकण्याच्या गती, कौशल्य आणि कमकुवत बाजू ओळखतं आणि त्यानुसार प्रशिक्षणाचे मॉडेल्स तयार करतं आणि त्यांना सहज प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. ई लर्निंगच्या माध्यमातून देखील प्रशिक्षण हे दिलं जातं. यामध्ये AI आधारित सिम्युलेशन असेल किंवा आभासी वास्तव असेल किंवा व्हर्च्युअल रियालिटीज असेल, या साधनाद्वारे देखील मुख्यतः आपल्याला असं सांगता येऊ शकेल की AI च्या माध्यमातून त्याला चांगल्या स्वरूपाचं प्रशिक्षण हे दिलं जात असतं. तसेच आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल की सतत मूल्यांकन करणारी ही जी यंत्रणा आहे, ही सतत मूल्यांकन करणारी यंत्रणा देखील अतिशय महत्वाच्या स्वरूपाची आहे आणि ही मूल्यांकन करणारी यंत्रणा प्रत्येक स्तरावर AI प्रणाली प्रगती मोजते आणि पुढील सत्रासाठी सुधारणा घडवून आणत असते. त्याचबरोबर कौशल्य मॅपिंग असेल किंवा स्किल मॅपिंग ज्याला आपण म्हणू, AI आधारित कोणत्या कौशल्यात मजबूत आहे किंवा कोणत्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, कुठल्या त्याला ज्ञानाची गरज आहे, कारण की संस्थेने ठरवलेल्या किंवा संघटनेने ठरवलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करत असताना आपल्याला सतत त्याचं स्किल डेव्हलपमेंट हे घ्यावं लागेल. ज्ञान व्यवस्थापन, नॉलेज मॅनेजमेंट हे देखील एक महत्वाचा घटक आहे.
आपल्याला सांगता येऊ शकेल. कार्यक्षमतेचे विश्लेषण करणे, या आधारित कार्यक्षमतेचे मूल्यमापन प्रणाली पारंपरिक मूल्यमापनापेक्षा अधिक अचूक आणि निपक्ष असते असं देखील आपल्याला सांगता येऊ शकेल. सतत मॉनिटरिंग करणे हे देखील एक महत्त्वाचा भाग आपल्याला सांगता येऊ शकेल. एआयच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा, वेळेचा, प्रकल्प पूर्णतेचा, ग्राहक प्रतिसादांचा आणि टीम सहभागाचा मागोवा यामध्ये आपल्याला घेता येऊ शकेल. त्याचबरोबर भावनिक विश्लेषण देखील आपल्याला करता येऊ शकेल. एआय ईमेल्स असेल, चॅट्स असेल, अभिप्रायाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची मनोवृत्ती असेल विश्लेषित करते. त्यामुळे ताण, धोरण आणि प्रेरणा आणि समाधान पातळी देखील ओळखली जाऊ शकते. प्रोडक्टिव्हिटी अनालिसिस असेल, एआय भाकीत करते की कोणते कर्मचारी उत्कृष्ट कामगिरी करत असतील किंवा कोणत्यांना अतिरिक्त प्रशिक्षणाची गरज आहे हे देखील एआयच्या माध्यमातून सांगता येऊ शकेल. फीडबॅक ऑटोमेशन असेल, एआय आपोआप फीडबॅक तयार करून कर्मचाऱ्यांना सूचना देते. निपक्ष मूल्यमापन असेल, एआय मुख्यतः डेटा आधारित विश्लेषणामुळे मानवी मतभेद बाजूला सारून, पुरावाग्रह बाजूला सारून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करून ते संस्थेसाठी पूरक आहे असं देखील आपल्याला सांगता येऊ शकते. एआयच्या माध्यमातून निर्णय प्रक्रिया असेल, अनुभव आधारित डेटा विश्लेषण असेल, यामध्ये देखील आपल्याला सांगता येऊ शकतं. वेळ मुख्यतः अनुभवाधारित जास्त लागतो किंवा डेटा आधारित कमी लागतो याचं देखील मुख्यतः विश्लेषण आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकेल. काही फायदे देखील म्हणजे मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये एआयचा वापर केल्यानंतर जे काही वेगवेगळे फायदे आहेत त्या फायद्यांवर देखील आपल्याला या ठिकाणी प्रकाश टाकता येऊ शकेल. यामध्ये वेग आणि कार्यक्षमतेमध्ये निश्चित वाढ होणार आहे. निपक्षता आणि पारदर्शकता वाढणार आहे. डेटा आधारित निर्णय प्रक्रिया अधिक सुरळ स्वरूपात बनणार आहे. कर्मचाऱ्यांमध्ये मनोबल किंवा प्रेरणा देखील निश्चित वाढणार आहे. व्यक्तिगत प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रमामध्ये देखील बदल होणार आहे. भविष्यकालीन नियोजन सुलभ होणार आहे आणि कर्मचारी टिकून ठेवणे देखील अधिक त्या संघटनेसाठी सोपे होणार आहे असं देखील आपल्याला सांगता येऊ शकेल. मी आताच मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये एआयचा वापर असताना काही फायदे आपण सांगितले, परंतु त्याचबरोबर मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत असताना काही आव्हाने किंवा मर्यादा देखील आपल्याला सांगता येऊ शकेल. यामध्ये एक आहे ते म्हणजे डेटा गोपनीयता. कर्मचाऱ्यांना व्यक्तिगत माहितीचा गैरवापर होऊ शकतो. त्याच्यानंतर नैतिक प्रश्न निर्माण होऊ शकतात. एआयने घेतलेले निर्णय स्पष्टीकरणासह द्यावे लागतात. त्याचबरोबर तांत्रिक अविलंबत्व, तंत्रज्ञानावर अति अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. त्यानंतर मानवी संवेदनशीलतेचा अभाव, मशीन भावना समजू शकत नाही. यामुळे देखील आपल्याला काही मर्यादित स्वरूपामध्ये काम करावं लागतं किंवा यातून काही देखील आव्हाने किंवा अडचणी निर्माण होऊ शकतात. पूर्वग्रह युक्त अल्गोरिदम, चुकीच्या डेटामुळे देखील चुकीचे निर्णय होऊ शकतात. जर आपण 100% या प्रणालीवर आधारित राहिलात तर हे काही महत्वाचे आव्हाने आपल्याला सांगता येऊ शकेल. कौशल्यानंतर एचआर अधिकाऱ्यांना तांत्रिक ज्ञानाची गरज भासत असते असं देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. त्याचबरोबर प्रामुख्याने नैतिक आणि कायदेशीर पैलू देखील आपल्याला यामध्ये अभ्यासता येऊ शकेल. एआय वापरताना नैतिकता व कायदे पाळणे देखील आवश्यक आहे. राईट टू प्रायव्हसी हा 2017 नुसार व्यक्तिगत माहितीचा वापर नियंत्रित केला पाहिजे. डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट 2023 अंतर्गत कर्मचाऱ्यांना डेटा सुरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. संस्थांनी एआय तत्व स्वीकारणे म्हणजेच निर्णय कसे घेतले गेले हे स्पष्ट करता आले पाहिजे. एआय प्रणालीच्या परिणामासाठी उत्तरदायित्व देखील निश्चित केले पाहिजे असं देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. यामध्ये एआय आधारित पीपल्स अनालिसिस प्रणाली वापरून कर्मचाऱ्यांच्या समाधानाचे विश्लेषण केले जात असते. शेवटी आपल्याला या संकल्पनेच्या माध्यमातून सांगता येऊ शकेल मानवी संसाधन व्यवस्थापन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याचा संगम हा आधुनिक प्रशासनाचा पाया आहे, ज्यामध्ये एआय आणि एचआर या दोन्ही क्षेत्रातील घटक, भरती, प्रशिक्षण, कार्यक्षमतेचे विश्लेषण या सर्वांना वैज्ञानिक आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन स्वरूप दिले पाहिजे. तथापि मानवी संवेदनशीलता, सहानुभूती आणि नैतिकता कायम ठेवणे देखील आवश्यक आहे. एआय मानवी निर्णय
निर्णयाला पूरक ठरते किंवा पर्यायी नाही. भविष्यातील यशस्वी संस्था तीच ठरेल जी मानव बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा संतुलित वापर करेल, ज्यामुळे संस्थात्मक कार्यक्षमता, कर्मचारी समाधान, सामाजिक उत्तरदायित्व यांचे नवी समीकरण किंवा नवीन परिणाम आपल्याला घडून येतील. अशा पद्धतीने मानवी संसाधनाचे व्यवस्थापन आणि AI चा वापर ही संकल्पना या ठिकाणी आपल्याला समजून घेता येऊ शकेल. धन्यवाद.